लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही हे व्हिडिओ संपूर्ण पहा। तर बघा, तुम्हाला आताच ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे 16वा हप्ता भेटलेला असेल। तुमचा 16वा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्स मध्ये सर्व लाडक्या बहिणींनी नक्कीच सांगा। तर आता सर्व लाडक्या बहिणी 17व्या हप्त्याची म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये मग जमा होऊ शकतात। म्हणजे नोव्हेंबरचे 1,500 रुपये प्लस डिसेंबरचे 1,500 रुपये असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये देखील एकत्रित येण्याची शक्यता आहे। तर तुमचा 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तो तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा झालेला आहे। म्हणजे बघा, मागच्या 5 ते 6 महिन्यापासून हे लाभ लेट होताना दिसत आहे। म्हणजे त्या महिन्यामध्ये हा लाभ न भेटता तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हा लाभ भेटतोय। तर बघा, सरकारने कुठली तरी याची एक तारीख फिक्स देखील करणं गरजेचं आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना त्या तारखेला पैसे देणं खूप गरजेचं आहे। तुम्हालाही वाटतं का सरकारने कुठली तरी एक तारीख फिक्स करावी? सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। कारण की लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागते, पूर्ण महिनाभर। मात्र सध्या मागच्या 5 ते 6 महिन्यापासून हे वेळेवरती पैसे भेटत नाही। म्हणजे त्या महिन्यामध्ये हे पैसे भेटताना दिसत नाही, तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे भेटतात। लाडक्या बहिणी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहतात, त्यामुळे 1 तारीख फिक्स करणं गरजेचं आहे। तर बघा, आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी महत्वाची बातमी आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींना 3,000 रुपये एकत्रित भेटू शकतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे। बघा, नोव्हेंबर महिना संपायला आलेला आहे, त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर बघा, 2 ते 3 या ठिकाणी डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आधी किंवा त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात। जर निवडणुकांनंतर हे पैसे जमा होणार असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबर एकत्रित हप्ता येऊ शकतो। तर बघा, डिसेंबर महिन्यामध्ये 2 ते 3 तारखेपर्यंत या ठिकाणी निवडणुका होणार आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी रिझल्ट वगैरे असणार आहे। त्याच्यामुळे मग डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता देखील तुम्हाला भेटू शकतो। किंवा जर तसे नाही झाले, म्हणजे दोन्ही हप्ते एकत्रित नाही झाले, तर डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटण्याची शक्यता असू शकते। कारण की त्याच्या वाटपाबद्दलचा GR जो आहे तो तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंतच येणं गरजेचं आहे। जर नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला वाटपाबद्दलचा GR आला तर तुम्हाला हा हप्ता जो असणार आहे मग डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटू शकते। जर GR नाही आला तर तुम्हाला या ठिकाणी हा लाभ जो आहे म्हणजे 17वा हप्ता जो आहे तुमचा नोव्हेंबर महिन्याचा, मग तुम्हाला या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये याचा वाटप होऊ शकतो। कारण की त्याचा अगोदर GR येणं देखील गरजेचं आहे। मात्र याबाबत अजून देखील कुठलीही अधिकृत घोषणा जी आहे ती करण्यात येत नाही, परंतु लवकरच याची घोषणा होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला सध्या ई-KYC करणं खूप गरजेचं असणार आहे। तुमची ई-KYC झाली की नाही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। आणि ई-KYC करताना तुम्हाला अजून काय एरर येतोय का, जसे की OTP न येणे, आधार क्रमांकाबद्दल असेल, किंवा तुमचा आधार नंबर जो आहे लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही, असं देखील बऱ्याच लाडक्या बहिणींना एरर या ठिकाणी येत आहे। तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ई-KYC करणं गरजेचं आहे। तुमच्या ई-KYC साठीची मुदत सध्या वाढवून देण्यात आलेली आहे। तर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठी या ठिकाणी बातमी आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी या ठिकाणी दिलेली आहे। ती म्हणजे सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचा मोठा संभ्रम दूर केलेला आहे। ती म्हणजे योजना तुमची कधीही बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर बघा, आता तुमचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे। या व्हिडिओ मध्ये एवढीच माहिती आहे। तुमचे या 17व्या हप्त्याबद्दल काही प्रश्न असतील तर विचारू शकता। आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा।